मी गादी घेऊन आलो, उशी घेऊन आलो, अंगावरचं घेऊन आलो आणि बॅग घेऊन आलो. इथं मुक्काम. तुमच्या इथे टॉयलेट बाथरूम असेल आहे का नाही? तुम्ही इथं मुक्काम करा, मी इथं मुक्काम करतो. आणि विमा कंपनीचा कोणता अधिकारी त्याला मी इथंच बोलतो, त्याला मी मला इथं मुक्कामी जमा असतो. बरोबर आहे का चूक आहे? आपले खरीपाचे ते नका तुम्ही कागदपत्री सांगा. खरीपाचे इतके दिले, पात्र ठरलेले असताना तुम्ही पैसे का नाही दिले आम्हाला आतापर्यंत? रब्बीचे सुद्धा 9 महिने झाले, पैसे लेट झाले. बरोबर आहे? मग त्याचं 12% व्याजाने पैसे का नाही टाकले आपण? त्या कंपनीच्या विरोधात तुम्ही पोलीस स्टेशनला आज कंप्लेंट द्या असं आमचं म्हणणं. त्यासाठी बसलो गुन्हा दाखल करा त्याच्यात. तुम्ही एकीकडे होता व्याज सहज देणार, खरीपचे तर जमा झाले, मग ते कधी देणार व्याज? रद्दीचे कधी पडणार? तुम्ही काय मुद्द्यावर आलं की बोलत नाही. दुसरं सांगा, आम्ही म्हणतो 1, तुम्ही म्हणता 4, आम्ही सांगतो 9, तुम्ही म्हणता 5. तुम्ही का तारखा घेऊन आले त्या लोकांकडून? ते देत नाही पैसे, तुम्ही त्यांच्यावर कारवाई का करत नाही? आणि तुम्ही सिरियस घेतलं तर पैसे पडू शकतात. अहो, याच्या अगोदरचे एसओ जे होते ना, त्यांनी त्यांच्यावर कारवाई करून पैसे काढले. आपले खरीपाचे पैसे जमा झाले आणि रब्बीचे सुद्धा 3-4 दिवसावर सुरू झाले पैसे जमा झाले. सुरू झाले म्हणजे ते काय असं थेंब थेंब येते का पैसे? त्यांनी पोर्टलला दिले झाले पैसे. अरे पण टाकत का नाही पैसे? मग सुरू झाले पैसे. कधी सुरू झाले? रब्बीचे. पण 9 महिने झाले का नाही मिळाले? तो मुद्दा आहे. तो मुद्दा आहे, म्हणजे तोच मुद्दा महत्वाचा आहे. कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर. यावर आकड्यावर दररोज किती पैसे, किती लोकांचे पैसे जमा झाले? या सगळ्या यापूर्वी पडले नाही का एकाच वेळी पैसे? याद्या करून येतात. आमचं म्हणणं चूक आहे का ते तुम्ही आम्हाला सांगा. जर आम्ही शेतकरी जेव्हा एखादा अर्ज करतो तक्रारीचा, 10 दिवसात पंचनामा, पुढच्या 15 दिवसात पैसे, असा कायदा आहे. आणि जर 25 दिवसात आम्हाला पैसे नाही मिळाले नुकसान झालं तक्रार केल्यापासून, तर काय कारवाई करायला पाहिजे सांगा? आपण व्याजाने सांगतो कंपनीला, व्याजाने पैसे द्यायला पाहिजे. आणि लेट झाला म्हणून त्या कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे. कारवाईची तरतूद नाहीये त्याच्यात. मग ती जर कंपनी 4 वर्ष पैसे देणार नाही, मग काय करसाल तुम्ही? मग मागच्या वर्षी अमरावतीला कसा गुन्हा दाखल झाला त्या कंपनीवर? अहो, याच्या आधी या विमा कंपन्यांवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. चांगला हिशोब काढा तुम्ही, तपासा जरा. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हा दाखल आहे. या ही कंपनी नाही, प्रायव्हेट कंपनी. दुसरी कंपनी आहे, पण विम्याची कंपनी आहे ना. प्रायव्हेट चोऱ्या करायचं लायसन आहे का सरकारी कंपनीला? त्याच्यात तरतूदच नाही. मग गुन्हे दाखल कसे केले या कंपनीवर याच्या आधी? नाही. मग काय, समजा शेतकऱ्याचे पैसे 5 वर्ष विमा कंपनीने दिले नाही, 5 वर्ष नाही झाले. आज उदाहरणार्थ आता 9 महिने झाले, अजून जर समजा 2 वर्ष यांनी आम्हाला 12% व्याजाने पैसे दिले नाही, मग काय त्या कंपनीने मोकळी देऊन टाकायची? अहो, स्वतः बुलढाणा एसओने रिपोर्ट दिलेला आहे मागच्या वेळेस. तपासून काढा, जुने कर्मचाऱ्यांना विचारा. अनेक ठिकाणी परभणीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. बोला तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी. हे काय, हे दाखवा त्यांना, हे दाखवा. हो नक्की साहेब, हे पहा, दाखवा त्यांना. काय कंपनी झाले ना गुन्हे दाखल भरपूर ठिकाणी झाले. मग जोपर्यंत आपण दट्टी देणार नाही त्याला तसं कसं होईल? अहो, यापूर्वी झालंय साहेब असं. गुन्हे दाखल केलं त्यांच्या मागच्या वर्षी आम्हीच होतो ना करायला. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल केले. तुम्हाला काय करायचं करा, आम्ही इथं राहणार. गुन्ह्याचा विषय तुम्ही ते जोपर्यंत सिरियस घेणार नाही, पैसे मिळालेच नाही. सिरियस आहे, पण काय सिरियस नाही गुन्हा दाखल नाही करत. आणि मग कसे केलं मागच्या वेळेस? नाही झालेलं. अरे महाराष्ट्रात झाले ना, खोटं कशाला बोलता? महाराष्ट्रात गुन्हे दाखल झाले. मी इथंच मुक्काम करणार आहे, माझं मुक्काम आंदोलन आहे, मी इथंच बसणार. तुम्हाला काय करायचं? शांततेची भाषा तुम्हाला कळत नाही राव. ते उपोषणाच्या दरम्यान मग तुम्ही आम्हाला 15 सप्टेंबरची तारीख सांगितली. तुम्हाला तारीख माहित नसेल आजची. आता त्याच्यात 3-4 दिवसापासून त्यांनी रब्बीचे पण आहे. अहो दादा, मी काय म्हणतो तुम्हाला, 9 महिने हे पैसे लेट झाले, त्या कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? आणि रिजेक्टेड लोकांच्या विम्याचं काय,
तुम्हाला आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं पंचनाम्याचे फॉर्म आणा, दूध का दूध पाणी का पाणी करा, केलं का तुम्ही? रबीचे जे आहेत रबीचे त्यांनी रिजेक्टेडचे सुद्धा पैसे टाकायला सुरुवात केली. कुठं केली ना जाओ? आहे ना, तुम्ही घरच्या पोर्टलला अपलोड करून ठेवलं ते. नाही पडतायत पैसे लोकांना. पडतायत म्हणजे असे एकेकाला काय टाकताय मग तुम्ही? ते पोर्टलचा त्याची क्लिअरिंगची सिस्टीम. इतके वर्ष नव्हतं का ते पोर्टलचा विषय? इतके वर्ष कसे सगळे एका वेळी पैसे येत होते शेतकऱ्यांना? आणि नुकसान तुम्ही ते पंचनाम्याचे कागद घ्या कंपनीकडून सगळे दाखवा आम्हाला इथं आता. मी त्या दिवशी नाव नाही म्हटलं मला. आणि आम्ही द्यायचे का नाव ते? आम्ही कसं काय नाव देणार? जिथं अडचणी नसेल. अहो अडचणीचा विषय नाही. सगळे पंचनाम्याचे कागद त्या कंपनीकडून तुम्ही जमा करायला दिलेत ना शेतकऱ्यांचे. तुम्ही का नाही घेऊ शकत? एक्झिक्युशनची जबाबदारी तुमची आहे. आम्ही नाव द्यायची तुम्हाला? तुम्ही काय अंडे उपायचे काही बसून? एवढं तपासणं शक्य होणार नाही. का होईल? का होणार नाही? त्या पंचनाम्याचे फॉर्म हे तुमच्याकडेच पाहिजे, तुम्ही घेतले पाहिजे. आम्ही ठेवायला पाहिजे ते. तुमच्या कृषी सहाय्यकाच्या सह्या नसताना त्यांनी खोटे पंचनामे केले. मोकळीक देता त्यांना तुम्ही विमा कंपनीला? आहे का तुमच्या लोकांच्या सह्या त्याच्यावर? तुम्हाला तरी माहिती आहे का? माहिती तिथं पण प्रकार त्या प्रकारात आपण असं म्हटलं की कृषी सहाय्यकाच्या सह्या नसतील आम्ही जे पंचनामे करतो. अरे म्हणायला काय अर्थ आहे? ते पंचनामे पाहिल्याशिवाय कसं कळत तुम्हाला? माझं काय म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही पंचनामे बघत नाही आणि एवढे पंचनामे पाहायला शक्य नाही, अन्याय नाही होणार का लोकांवर? समजा विनायकचं नुकसान जास्त आहे त्याला कमी पैसे आले, कसं कळणार आपल्याला? कळणार कसं? त्यांचे लोक तुमचे लोक एका ठिकाणी तालुका वाईज बसवा ना पंचनाम्याचे फॉर्म घेऊन. एकटा थोडी चेक करायची तुम्हाला. आणि ज्याच्यावर कृषी सहाय्यकाची सही नाहीये, जो पंचनामा फॉर्मच बोगस आहे, त्याचं काय? ऍक्च्युअल नुकसान कमी दाखवलंय त्याच्यामध्ये. पण तुमच्या कृषी सहाय्यकाच्या सह्या नसताना जर त्यांनी पंचनामा केला असेल, ऑफलाईन पंचनाम्यात जास्त दाखवले, ऑनलाईन पंचनाम्यात कमी दाखवले, मग कारवाई कोणावर करता? आमच्यावर करता? आम्ही कोणाशी भांडायचं? त्याच्या ठिकाणी कृषी सहाय्यकाच्या सह्या आहेत ते पंचनामे ग्राह्य धरायचे नाही असं सांगितलं कंपनीला आपण. आणि जिथं पण कंपनी ग्राह्य धरते. आपण तिथे शेतकरी वंचित राहणारच आहे. चुकी कोणाची आहे? कंपनीची. मग कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे की नाही? तोटा तर शेतकऱ्यांना ग्राह्य धरणार नाही म्हणजे ते शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे या का? विमा कंपन्यांवर अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी गुन्हे दाखल झाले, त्याच्या मागच्या वर्षी पण झाले. तुम्ही मुखम बोलून मोकळं होता. जरा वरिष्ठांशी बोला, जरा तज्ञ लोकांशी बोला या क्षेत्रातल्या, ज्यांना कळतं यातल्या. मला मागच्या वर्षी कुठे कुठे गुन्हे दाखल झाले, त्याच्या मागच्या वर्षी कुठे कुठे गुन्हे दाखल झाले? झाले असतील पण साहेब तसं करता येत नाही. अरे झाले असतील म्हणजे जे दाखल केले ते चुकीचे आहे का? नियमात नाही. म्हणजे सरकार चुकीचं वागलंय? सरकार नाही, नियमात नाही. सरकार चुकीचं वागलंय मागच्या वर्षी? नियमात नाही सर. सरकार चुकीचं वागलंय. ज्या कंपन्यांवर गुन्हे दाखल केले ती कारवाई चुकीची आहे. मी तसं म्हणत नाही साहेब. अरे तसंच म्हणताय ना तुम्ही. फक्त माझ्या बाबतीत सांगतो की असं करता येत नाही. मला मग हे जे चाललंय ते चालू द्यायचं. बरं साहेब, मागच्या वर्षी 57 कोटी हे बघा, एकाच वेळी तुम्हाला पडले. ढगे साहेब, तुम्ही असं आरोग्यांसी मध्ये बोलू नका. तुम्हाला मी मराठीत सांगतो, तुमच्या हलगर्जीपणामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला बुलढाणा जिल्ह्यात. ऐकून घ्या तुम्ही. तुम्हाला पैसे टाकायचे आहेत का नाही टाकायचे ते सांगा, नाही तर तुम्ही हलक्यात हा विषय घेऊ नका. विमा कंपनीवाला येतो ना. काय येतो म्हणजे धुक्यात धुक्याला होता का? आकडेवारी देतो ना साहेब. आकडेवारी काय देता आम्हाला तुम्ही? रिजेक्टेड लोकांच्या पैशाचं काय खरीपाच्या? एवढं साहेब मी सांगतो. गुन्हा दाखल झालाच पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला फसवलं नाही कंपनी. 9 महिने झाले पैसे दिले नाही. 12% व्याजाचं काय? पण त्याच्या वरिष्ठाला कळवलं 18% कळवलं. कळवून फायदा नाही, मिळाला पाहिजे ना. मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे? आम्हाला ते पाठपुरावा करतोय. अरे त्यांनी नाही ऐकलं तर त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार कोणाला आहे? शासन म्हणजे कोण आहे? माझ्या सर्व माहिती आहे. या जिल्ह्याचे अधिकार तुमच्याकडे न असं काय करता तुम्ही? साहेब, एखाद्या प्रकरणात जर तुम्ही 2-3 वेळेस पत्रव्यवहार केला आणि त्याची अंमलबजावणी होत नसेल, त्याच्यावर कारवाई कोण करत? प्रोव्हिजन नाहीये मला जिल्हा तुम्हाला काय प्रोव्हिजन आहे? कंपनीला मोकळी घेऊन टाकायचं. व्याजाने त्या पैसे त्याला आदेश आपण पारित केला. वरिष्ठांशी बोला ना, ज्याला अधिकार आहे त्याला बोला. हे लोक इथं मुक्कामाला येऊन बसले, असं असं आहे आणि आता मी बसलो, हे सगळ्या जिल्ह्यात गेलं तर मोठ्या संख्येने लोक इथे येणार. तुम्हाला लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार करायचा आहे का जिल्ह्यामध्ये? तुमची काही जबाबदारी नाहीये ना कृषी अधिकारी म्हणून.
बाकीच्या गोष्टी कशा करता येतात? याच्या अगोदर जेवढे जिल्हा कृषी अधिकारी झाले त्यांनी कंपनीला गट्ट्यातून कारवाई करून पैसे मिळवले, तर ते चुकीचे होते आणि तुम्ही कर्तव्यदक्ष आहात. 9 महिने झाले लोकांचे पैसे मिळाले नाही, तुमच्या हातात नाही, म्हणजे कृषी विभागाला तुम्ही रिप्रेझेंट करताय. तुम्ही कृषी विभागाचे जिल्ह्याचे बॉस आहे, राज्य सरकारचे कृषी विभागाचे तुम्ही प्रतिनिधी आहात, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही काय म्हणता, माझी जबाबदारी नाही असं म्हणता तुम्ही? मग तक्रार निवारण समितीचं तुम्ही आहे की नाही? त्याच्यात जिल्हाधिकारी आहेत, तालुका लेवलला आहेत. काडीला भात लावून मोकळे होता. आज तुम्ही आंदोलन करताय कृषी कार्यालयामध्ये, नेमकं काय आंदोलन? नाही, आम्ही कंटाळलो या कृषी विभागाला आणि या विमा कंपनीला. गेल्या 1 वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळावे म्हणून सातत्यानं लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय. आमचं अन्नत्याग आंदोलन झालं, विविध ठिकाणी मोर्चे काढले. हे फक्त तारखा देतात, प्रत्यक्षात काही कारवाई होत नाही. आजही बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे रब्बीचे पूर्ण पैसे बाकी आहेत, खरीपाचे काही पैसे बाकी आहेत, रिजेक्टेड लोकांचा विमा बाकी आहे. पंचनाम्यामध्ये विमा कंपनीला घोळ घातलेला आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सह्या नसताना बोगस पंचनामे केलेले आहेत आणि जास्त नुकसान असताना सुद्धा कमी पैसे कंपनीने टाकलेले आहेत. एका शेतकऱ्याला जास्त टाकले, बाकीच्या शेतकऱ्यांना कमी रकमा दिल्या. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसून येते आहे. म्हणून मी कंटाळून या विभागामध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मी मुक्कामासाठी आलेलो आहे. मी घरून गादी आणली, अंगावरचं पांघरून आणलं, उशी आणली आणि माझी बॅग भरून आलेलो आहे. जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होत नाही तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे. आणि 9 महिने का लेट झालं पैसे मिळायला शेतकऱ्यांना, म्हणून 12% व्याजानं या कंपनीकडून पैसे वसूल करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. आणि जर ती कंपनी करत नसेल तर त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्या कंपनीवर गुन्हे दाखल केले पाहिजे, अशी आमची मागणी. मी आता आमचे सगळे शेतकऱ्यांचे पेशन्स संपलेले आहेत, म्हणून शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी यांच्या दालनामध्ये आज मुक्कामी आलेलो आहे. बारिश की वजह से जो किसानों का नुकसान होता है, इसलिए किसानों ने क्रॉप इंश्योरेंस निकाला है. कि क्रॉप इंश्योरेंस निकालने वाली बुलढाना जिले में जो AIC कंपनी है, उन्होंने 9 महीने हो गए किसानों को पैसे दिए नहीं. खरीफ के कुछ पैसे दिए, रबी के पूरे पैसे बाकी है. अपलोड किया ऐसा बोल रहे, लेकिन पैसे किसानों को नहीं मिल रहे. और जो पंचनामा फॉर्म होता है उसमें एग्रीकल्चर के कर्मचारियों की सही नहीं है और बोगस पंचनामे उसमें हुए हैं और जिनका ज्यादा नुकसान हुआ उनको कम पैसे मिले हैं. इसलिए बहुत दिनों से हम साल भर से आंदोलन कर रहे हैं, हम मांग कर रहे हैं, लेकिन ये किसानों की मांग को सीरियस नहीं ले रहे. आज जो एग्रीकल्चर के SO हैं, इनकी कैबिन में हम आए और मैंने मुक्काम आंदोलन शुरू किया है. मैं पूरी बैग भर के यहाँ पे आया हूँ. जब तक किसानों के पूरे पैसे नहीं मिलते और ये कंपनी के ऊपर कार्रवाई नहीं होती, तब तक हम यही मुक्काम करेंगे और यही रहेंगे. खरीपाचे पैसे पडले मात्र कुठे याद्या? बाकी तालुक्यात लागले. तुम्ही आम्हाला शब्द दिला होता ना, याद्या लावतो म्हणून. चिखली तालुक्यात काही ठिकाणी, बाकी जिल्ह्यात नाही लावतो. याद्या आम्ही बाकीच्या ठिकाणी लावलं सुद्धा, बाकी ग्रामपंचायत सुद्धा अवलंबून पैसे पडले त्याच्या याद्या लावल्या. खरीपचे पैसे पडले मीटिंगच्या वेळेस होतं, ज्यावेळेस मुंबईला मीटिंग होती त्याच्या अगोदर सगळं झालं. काय बोलतात शेतकऱ्याच्या मागण्यासाठी शेतकरी नेते किती खोटं बोलतात, जिल्हाधिकाऱ्यांसमोर खोटं बोलतात. लाईव्ह चालू आंदोलन करत आहे.
सोबत त्यांनी गादी आणलेली ऋषी आणलेली आणि ते मुक्काम आंदोलन करत आहे. त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. तरी पण तुम्ही आंदोलन करत आहे, आंदोलन करण्याची पार्श्वभूमी आहे. मागच्या वर्षीचा शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा अजूनपर्यंत मिळालेला नाही. आम्ही जेव्हा शेतकरी तक्रार करतो तेव्हा 10 दिवसात पंचनामा व्हायला पाहिजे, पुढच्या 15 दिवसामध्ये पैसे यायला पाहिजे, 25 दिवसामध्ये नाही आले तर 12% व्याजानं शेतकऱ्यांना परतावा दिला पाहिजे आणि त्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे. हे नैसर्गिक आहे, असं नियम आहे. परंतु 9 महिने झाले मागच्या वर्षीचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळालेले नाही. आम्ही सातत्यानं मोर्चे केले, आंदोलन केले, अन्नत्याग आंदोलन केलं, मुंबईपर्यंत गेलो. हे फक्त आश्वासनावर आश्वासनं देतात आणि त्या कंपनीकडून पैसे वसूल करून देणं ही कृषी विभागाची जबाबदारी आहे. हा विभाग करत नाही. आज आमचा संयम आता संपलेला आहे. आम्ही सगळे शेतकरी कंटाळलेलो आहे. म्हणून मी आज वैतागून या जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये गादी घेऊन आलो, अंगावरचं पांघरूण घेऊन आलो, उशी घेऊन आलो, माझी बॅग घेऊन आलो. जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे पूर्ण मिळणार नाही आणि त्या कंपनीवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी या दालनातून जाणार नाही, अशी माझी भूमिका ठरली. विम्याचे पैसे वेळेत मिळाले नाही तर काही नियम आहे? मग 10 दिवसामध्ये जेव्हा तुम्ही तक्रार करता एखाद्या शेतकरी की माझं नुकसान झालं तेव्हा 10 दिवसात नियमानं पंचनामा व्हायला पाहिजे आणि पुढच्या 15 दिवसामध्ये पैसे मिळायला पाहिजे, असा नियम. आणि त्याच्यानंतरही जर त्या कंपनीला पैसे दिले नाही तर त्या कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे. त्याला ब्लॅकलिस्टेड करा, त्या कंपनीवर गुन्हे दाखल करा, अन्यथा त्या कंपनीकडून 12% व्याजानं शेतकऱ्याची रक्कम मिळाली पाहिजे, असा नियम. 9 महिने झाले पैसे नाही आले. हे म्हणतात एप्रिलमध्ये क्लॉज बदलले. एप्रिलमध्ये जर तुम्ही क्लॉज बदलले तर फेब्रुवारीपर्यंत आमचे पैसे यायला पाहिजे होते. मग जानेवारी फेब्रुवारी तुम्ही काय केलं? काय केलं जानेवारी फेब्रुवारीमध्ये? ही आमची मागणी. आमचे पेशंट संपले आता आणि हे म्हणतात त्या कंपनीला आम्ही कारवाई करू शकत नाही. मग त्या कंपनीला लुटायचं साधन म्हणजे लुटायची परवानगी दिली का शेतकऱ्यांना? अरे त्या कंपनीला जो प्रीमियम सरकारने भरला ते आमचे पैसे आहेत, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांच्या करातनं भरले गेलेले आहेत. आणि हे निर्लज्जपणे म्हणतात की कंपनीवर आम्ही कारवाई करू शकत नाही. याचा अर्थ या कंपनीचा आणि यांचं साठर होत आहे. यांनी कंपनीकडून पैसे खाल्ले म्हणून हे कंपनीवर कारवाई करत नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. तुम्ही सोबत उशी गादी आणली, काय मुक्काम करणार? मुक्कामच करणार, इथंच थांबणार ना. एरवी हे ऑफिस आमचं शेतकऱ्यांचंच आहे, हे आमच्याच पैशातून उभं राहिलेलं आहे. आम्ही इथं मुक्काम करतो, लोकशाही मार्गाने आले, त्यांचं काम ते करतात. त्यांनी जोपर्यंत पैसे शेतकऱ्यांचे जमा होणार नाही तोपर्यंत इथं मुक्काम करणार. तर नक्कीच जे पीक विमा आहे, पीक विम्याचे पैसे जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत इथंच मुक्काम करणार असल्याचा पवित्रा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतला आहे. वसीम शेख, न्यूज 10 महाराष्ट्र, बुलढाणा. आणि तुमचे लोक ते कर्मचारी 500 रुपये घेऊनच होतात. आता ते बी आम्ही जाणून द्यायचं तुम्हाला. अहो थोडस कडक करा. तुमच्या ढिल्लेपणामुळे वाट लागली सगळी जिल्ह्याची. 200-500 रुपये घेऊन लोकांकडनं तुमच्या कानावर नाही ताई. अहो सगळ्या जिल्ह्यात मोठी 500 रुपये घेऊन लोकांकडे नुकसानीचे. काय डमी सर्वे होते, काय बोलता तुम्ही? तुम्ही सहभागी सगळे लोक त्याच्यात. तुम्हाला कॉलिंगचं फोन तुम्ही लोक काय करा, तुम्ही मंडप बोलवा आणि सगळे बाहेर शेतकरी बसतो. इथं मी एकटाच बसतो. जिल्हा मराठा शेतकऱ्यांना बोलवा बाहेर बसतो. मजा पाहायची, गंमत पाहायची. अरे सारखे झाले तुम्ही सगळे इथून तिथून. या अगोदर ते बाहेरचे लोक होते इथं जिल्हा प्रतिनिधी म्हणून, नुसतं त्याला इथून त्या मेसेज टाकून शेतकऱ्यांना पैसे यायचे. तू गुजरातचा होता, त्या मॅडमला माहिती. हा हा बोला बोला. कसं काय?
विभाचे पैसे पडले म्हणतो तुम्ही जिल्हा कृषी अधीक्षकाची कॅबिन मुक्काम आणतो आणि रिजेक्ट आले पण पडले म्हणतात साहेब, तर त्याची पण यादी पाहू द्या मला. आम्ही विकास फोन करतो शेतकऱ्याला पैसे पडले रब्बीचे पडले खरीपचे पडले. खरीपचे पूर्ण पडले आणि रिजेक्ट वाले नाही सगळे वगळणार का आपण त्याच्यात? नाही आणि रब्बीचे रेग्युलर प्लस रिजेक्टेड असे दोन. खरीपाच्या आता त्यांना किती पैसे बाकी रब्बी त्यांच्याकडे? पैसेच मग एक उदाहरण फोन लावून दाखवा की म्हणजे 2 शेतकऱ्याला 2 वर्ष लागतात का एवढेच पैसे पडतील का नाही? मेलावर आम्ही 57 कोटी 229 कोटी रुपये मागच्या वर्षी घेतले टाकून. अरे बाहेरचे प्रतिनिधी होते तर ते वर बोलून पैसे टाकायला लागत होतं. गावायची यादी द्या तुम्ही गावायची कुठं पडले कुठं नाही पडले काय ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस म्हणतात नंतर काहीच नाही सगळं सारखं 1 महिन्यापासून पाहा लागलो. कलेक्टर ऑफिसला पण तिथं सांगितलं पैसे ते तर खरीपाचे टाकले रब्बीचे काहीच नाही. आणि कलेक्टर ऑफिस मध्ये ज्या दिवशी मीटिंग झाली आपण उपोषणाला बसलेले होतो त्यावेळी ते म्हटले होते की आम्ही लगेच याद्या लावतो आणि पुढची कारवाई करतो. आम्ही पत्र पाठवलेले आजपर्यंत काहीच झालं नाही. कलेक्टर साहेबांच्या समोर सांगितलं याद्या लावण्यात काही अडचण नाही. सगळे ओके सांगतात ते. आता ज्या लोकांचे पैसे पडले त्या 18% भेटायला पाहिजे होते. मग त्याचा प्रस्ताव त्याची काय कारवाई केली? काहीच कारवाई नाही ना केली. नवीन प्रस्ताव पाठवला का आपण व्याजासहित देण्याचा? नाही पत्र पाठवून उपयोग नाही ना. कारवाई काय केली? कारवाई काहीतरी करावी लागेल ना. सरळ सांगा ना व्याजाला पण भेटणार व्याज पण मिळणार नाही म्हणून. विनाकारण सांगता शेतकऱ्याला विनाकारण सांगता की वाटतं व्याजाला देणार आहे. माझं म्हणणं काय ताई, आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जिल्ह्याचा कृषी विभाग हा राज्याला रिप्रेझेंट करतो की नाही करतो? आता आम्ही उपोषणाला बसलो तर कलेक्टर साहेबांनी कोऑर्डिनेट केलं ना सरकारशी. वर कोऑर्डिनेट करायचं तर यांची नाही तर आमची आहे की हा बोला. येस घेतो. पर्जन्य मापक यंत्र पण बंद आहेत भरपूर ठिकाणी. एक सुद्धा नाही. ह्या मागच्या वर्षी मी सकाळीच इंजिनियरशी बोलले महिन्यातून 2 वेळा. जसं तुम्ही आम्हाला खोटं बोलता तसं ते तुम्हाला खोटं बोलताय. अरे 100% कुठला पण ते सांगा ना. एक सांगा मला कुठला पण. पण जाते साहेब आता लोक शेतकरी तक्रार करू राहिले तुमचा पाऊस किती मिलीमीटर पाहिजे तेव्हा त्या शेतकऱ्याला पीक मिळून हे मागच्या वर्षीचेच बाकी आहे सध्या असं खरीपाचे. अनसिजनेबल उद्या रिजेक्ट करतील कंपनी. तुमचंच कृषी विभागातल्या मंडळी सांगते इनंडेशनचा टाका म्हणून पाऊस नाही तेवढा काय करावं? आम्ही मेसेज दिला अनसिजनेबल करा ना जनजागृती सांगा कृषी रिजेक्ट नाही करणार. कसा विश्वास ठेवा तुमचा? तुमचे पंचनामे असताना एग्रीआयपी निकषाचे पंचनामे असताना आम्हाला नुकसान भरपाई त्याची मिळालेली असताना ते कंपनीने रिजेक्ट केले ना क्लेम हे तुम्ही मान्य केलंच ना. ते मागच्या वर्षी झाले होते. मग यावर्षी होणार नाही कशा? यावर्षी नाही. यावर्षी रिजेक्ट झालेले एकूण एक प्रकरण आपण चेक लगेच आहे. आता सुद्धा तुमचं काय म्हणणं आहे? तुमची जबाबदारी नाही का? तुम्ही राजीनामा द्या. जिल्हा दुसरा कृषी अधीक्षक बोला. जबाबदारी नाही साहेब. गुन्हा दाखल करायचे म्हणतो ना आपण ते नाहीये म्हणजे मागच्या वेळेच्या कंपनीवर गुन्हे दाखल झाले ते कायद्यात तरतूद नाहीये साहेब. खोटे केले का? नाही त्याच्या बाबतीत नाही. याचा अर्थ तुम्ही मागच्या सरकारवर किंवा आता मागच्या वर्षी मी तसं म्हणत नाही साहेब. मग काय म्हणतो याचा अर्थ तर होतो ना. आपल्याला जे आहे की 12%च्या 18% त्याला नुकसान भरपाई द्यावी. साहेब गाबडे साहेबांनी आपण वसुलीची तरतूद असेल ना काहीतरी? घेऊन गेले शेतकऱ्याला पैसे पडले. वसुलीची पण तरतूद असेल ना तुम्ही काही? याच्यामध्ये सामील आहे. तुम्ही या विमा कंपनीशी तुमचं साठवणूक आहे म्हणून तुम्ही त्यांची भाषा बोलताय. तुम्ही शेतकऱ्यांची भाषा बोलत नाही. तुम्हाला 22 वर्ष झाले मला चळवळीमध्ये आम्ही खूप एसओ पाहिले पण तुम्ही विमा कंपनीची बाजू घेणारे तुम्ही पहिले एसओ आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात आहे तुम्ही. शेतकऱ्यांच्या ताटात विष घालवताय तुम्ही. शेतकऱ्यांना कळू द्या टप्प्याटप्प्याने पैसे पडायचं कारण काय मग? का टप्प्याटप्प्याने टाकतात ते पैसे? तुम्ही काय दिवे लावले ते सांगू नका. दिवे उशिरा का लावताय ते सांगा.
केंद्र सरकारनं आम्हाला सांगितलं जुनी प्रोसेस वगैरे आहे तर ती बदलायची कोणी केंद्र सरकारने एप्रिल मध्ये सांगितलं पैसे मार्च अरे मध्ये एप्रिल मध्ये झाले ते चेंजेस. तुम्ही जानेवारीत पैसे टाकायला पाहिजे होते, डिसेंबर मध्ये टाका. एप्रिल 2024 चे झाले आणि मग पैसे त्याच्या आधीचं काय? त्याच्या आधी पैसे का नाही टाकले? केंद्र सरकारनं थांबा सांगितलं तो बदल तर केंद्र बदलायचं. लेखी दाखवा आम्हाला, केंद्र सरकार लेखी दाखवा आम्हाला. तुम्ही एप्रिलचं पत्र देणार आम्हाला एप्रिलचं नाही पाहिजे. मार्चच्या आधीचं पत्र द्या. कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. एप्रिल 24 ला पत्र आलं होतं. पण मार्च मध्ये साहेब फेब्रुवारी मार्च मध्ये पैसे का नाही टाकले? त्यांनी खरीप 23 पासून ते लागू केलं, म्हणजे प्री फॅक्टो लागू केलं. पण पत्र एप्रिल मध्ये आलं, पैसे मार्च मध्ये कोण मोकळं पाहिजे? क्लॉज एप्रिल मध्ये आले की नाही? 30 एप्रिल 2024 ला पत्र आलं ना, हा. तर ते लागू केलं जून 2023 पासून पण लागू त्याच्या- केलं. लागू करण्याच्या आधी का बरं आधी का पैसे टाकले? आधी तुम्ही पैसे टाकले. केंद्र शासनाला 30 तारखेची वाट का पाहिली तुम्ही कमी येण्याची? आधीच का नाही टाकून दिले पैसे? हा मुद्दा आहे. का थांबायला सांगितलं? तो आमच्यावर अन्याय आहे शेतकऱ्यांवर. कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. तुमच्या मनात आले तेव्हा पैसे टाकणार का तुम्ही? म्हणजे 4 वेळेस स्टेटमेंट करणार का? मग काही असं कायदा बाहेर पुढवला तुम्ही, सरकारने आणि तुम्ही त्या कंपनीने कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर. महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत का फक्त या विमा कंपनीचे असं नाही? तुम्ही मनात आला तसं करणार का? तर तुम्हाला त्या दिवशी सांगितलं पंचनाम्याचे कागद मागवा, देतात तर तुम्हाला पंचनाम्याचे कागद घ्या. आता तुम्ही एवढं सोबत घेऊ नका, मी उठणार नाही. 3 प्रतीत पाहिजेत भाऊ. तुम्ही मला फासावर जरी लटकवलं तरी मी पैसे शेतकऱ्यांचे वसूल केल्याशिवाय जाणार नाही. आणि तुम्ही या विमा कंपनीकडून किती पैसे घेतले त्या कंपनीला पाठीशी घालायचे ते सांगा लोकांना. एका एका मुद्द्यावर येतो तुम्ही. जसं तुमच्यामध्ये ऍटिट्यूड आहे ना तुमच्या पदाचा, तसं आम्हाला शेतकऱ्यांना पण स्वतःचा स्वाभिमान आहे, लक्षात ठेवा. दुसरं एसे वाजता त्या कंपनीच्या उरापासून पैसे घेतले असते आतापर्यंत. कंपनीची भाषा बोलतात. एप्रिलचं पत्र दाखवून काही फायदा नाही, पैसे मार्च मध्ये पडेल. आम्हाला जानेवारी फेब्रुवारीत पैसे पाहिजे होते. जानेवारीत पत्र काढलं केंद्र सरकारनं थांबा म्हणून. हे 8 मार्च 2023 त्यांनी सांगितलं की नवीन प्रोसेस देणार आहे आम्ही. जानेवारी फेब्रुवारी मध्ये काय केलं? मॅडम हे 2023 ला केंद्र सरकारनं सांगितलं की समोरचं ट्यूबवेलचं सीझन जे आहे ते आम्ही नवीन कॅल्क्युलेशन तुम्हाला देऊ, त्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेट करायला लागेल. त्यामुळे सगळं पेमेंट थांबलं. आणि मग कायदा बदलला त्यांनी जानेवारी फेब्रुवारी मध्ये. सर ती प्रोसिजर दिली नाही आम्हाला. कोणत्या आदेशावर चालता तुम्ही लोक? सर लेटर आहे. आणि एप्रिलचं लेटर तुमच्याकडे पोर्टल म्हणजे अपलोड केल्यानंतर पैसे सर्व शेतकऱ्याच्या एकाच वेळी पडायला पाहिजे. सर ते सेवे पोर्टल आहे भारत सरकारचा आहे, त्याच्यात राहते. म्हणजे शासनानं मुद्दाम लेट पडा म्हणून हे केलं का त्याच्यात? काय नाही कळवलं तुम्ही शासनाला? शेतकऱ्याला लेट होतं पैसे मिळाले नाही सर, आम्ही आमच्या साईडने सगळं रिपोर्टिंग काय रिपोर्टिंग केलं? बोगस पंचनामे 500-500 रुपये घ्या. लोकांच्या पंचनाम्याचे सगळं चांगलं केलं. हे तर म्हणते सगळं आजमेल सुरू आहे. सगळं आजमेल सुरू आहे. जिथं शेतकऱ्याला अडचणी निर्माण होतात तिथं काम आहे तुमचं. अरे शिवाजी महाराजांच्या काळात असते तुम्ही काय सांगता काय? बारामतीवर भेटला असतो तुम्हाला. अहो एकाच वेळी 57 कोटी रुपये 74 कोटी रुपये मिळाले ना मागच्या वर्षी. यंदा का टाकत नाही तुम्ही? 2-2 4-4 शेतकऱ्याला लागतं पैसे. असं काय करून राहिले? द्या ना मला, लावा एक फोन एखाद्या गावात की या शेतकऱ्याला पैसे आले म्हणून द्या उदाहरण मला. लावा फोन. हॅलो काय लिस्ट लावतात काय सांगता? शेतकरी बोंबलून आहे तुमच्या लावण्याचा शब्द किंवा दिला होता. दादांचं उपोषण त्या दिवशी संपलं, त्या दिवशी कधी संपलं झालं उपोषण? लावल्याने प्रत्येक ग्रामपंचायत अरे कशाचं लावलं हो? खोटं बोलता तुम्ही. ग्रामपंचायत उपलब्ध केल्या आम्ही. लावावर फोन काय लावल्या सांगता तुम्ही? किती ग्रामपंचायत लावल्या दाखव तुमच्याकडे वर्ष. पोस्ट दाखवा थांबा थांबा. आणि कोणत्या पोस्ट दाखवा तुमच्याकडे. पोस्ट एक मिनिट, एक मिनिट दाखवा. राव. पोस्ट दाखवा तुमच्याकडे. तुझं जायचं आहे ना? तुला कंपनीची यादी लागली? दाखवा पोस्ट दाखवा. सुरेश तुमच्या गावातील लागली? अहो हे गावातली लोक आहे राज्य. आणि शेतकरी यांना सामान्य हो. तुमचे कर्मचारी सांगतात की ते विमा कंपनीला भेटा, आमच्याकडे काही नाही तुमचं. त्यांचं गाव कोणतं? हे गाव सांगतो. यांचं दुधा. अहो एक ग्रामपंचायतीचे सदस्य लोक आहेत नाही. मागून घे ना. दुधाची कोण साहेब मागून. अहो असे 1000 गाव आहेत. खोटं बोलता. एकेकासाठी प्रत्येकाला कलेक्टर साहेबांनी दिशाभूल करता तुम्ही. आता का बोलत नाही वर कंपनीला? इथं अशी अशी परिस्थिती म्हणून तोंडात गोळे घालून बसले. आमच्याकडे काही नाही तुमचं. विमा कंपनीला भेटा तुम्ही. कोणाकडे जायचं, कोणत्या कंपनीकडे जायचं? किती पैसे घ्यायचे ना? पैसे. हॅलो हा बोला. हा हा
आणि ग्रामपंचायत यादी लावली की यांनी ग्रामपंचायत सदस्य आहे तुम्हाला चिखली तालुका मकरदोस तुम्हाला खंड. एकेका शेतकऱ्याचा नंबर देतो तुम्ही हा मी मला साहेब आम्हाला द्या साहेब फोन द्या. एक एक गाव आम्ही सगळं सांगायचं तुम्ही शासनाला फुकट पगार घ्या व्यक्ती आहे ना, हो, ढगे साहेब. तुम्ही शासनाला फुकट पगार घ्या मी तुम्हाला आणून देतो. त्याला म्हणा, बोल म्हणा माझ्यासमोर. आता काय होतंय? हे पहा, 9 महिने झाले आमचा पेशंट तुटेला तुम्ही तुमच्या गरमीत नका बोलू तुम्हाला मी मराठी सांगून आलो तुमची भाषा नीट वापरा ढगे साहेब भाषा तुमची तुम्ही काय संयमाला घेत नाही ना तुम्ही तुम्हाला तुमचा गर्व आहे का अधिकारी असल्याचा तुम्हाला 50 वेळा सांगितलं तुमच्यासारखा इमॅच्युअर अधिकारी पाहिजे नाही माझ्या 22 वर्षात मी बघतो तुम्ही माझ्याकडे तक्रार करा सगळं अभ्यास सुरू आहे तुम्हाला अजूनही सांगतोय तुम्ही हे नीट करा सगळं फोन लावा त्या कंपनीला आणि आजच्याच पैसे टाका जर तुम्ही अपलोड केला म्हणता तर पैसे काढा करणे 4-4 शेतकऱ्यांना का पैसे काढताय नाही लागलं याद्यात लागल्या नाही तुमच्या नाही आता त्यांना काय करायचं करू दे आपलं म्हणणं आपण मांडलं काय बोललं का त्यांच्यामध्ये खोटं नका बोलू वा खोटं बोलतात अर्धा रिपोर्ट घे ना तुमचं काम आहे ना प्रत्येकाला फोन लावणार आहे का तुम्ही आम्ही लावणार आहे का फोन हा आम्ही सांगायच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्हाला मी सांगणार आहे का गावात फोन लावा की ह्या शेतकऱ्याला पैसे आले म्हणून तेवढं तुम्ही करत नाही तुम्ही सगळे बाहेर मंडप टाका तिथं चला ऑफिसच्या बाहेर त्या गेटच्या बाहेर जा सगळे मंडप टाकून सगळे शेतकरी तिथं बसा ऑफिस मध्ये मी एकटा बसतो या मग कोणत्या ठिकाणी शेतकऱ्यांना मागच्या वर्षीची अजूनपर्यंत पीक विम्याची 100% रक्कम मिळाली नाही गेल्या वर्षीपासून आम्ही आंदोलन करतोय की आमचा हक्काचा पीक विमा द्या जेव्हा शेतकरी तक्रार करत असतो तेव्हा 10 दिवसाच्या पंचनामा झाला पाहिजे आणि पुढच्या 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे असा कायदा सांगतो म्हणजे 25 दिवसाच्या आत हे पैसे मिळाले पाहिजे जर 25 दिवसात पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना हक्काचे तर त्या कंपनीवर कारवाई केली पाहिजे ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे आणि 12% व्याजाने शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे 9 महिने झाले आम्हाला अजून पैसे मिळाले ते म्हणतात एप्रिल महिन्यात क्लॉज बदलले पण आम्ही तर तक्रारी नोव्हेंबरला केलेल्या आहेत डिसेंबर अखेरच आम्हाला पैसे मिळायला पाहिजे होते जानेवारी उलटला फेब्रुवारी उलटला आता 9 महिने झाले मागच्या वर्षीचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही हे जिल्हा कृषी अधीक्षक ढगे साहेब यांचा आणि कंपनीचं साठवणूक आहे यांनी या कंपनीकडून पैसे उकळलेले आहेत म्हणून हे कंपनीची भाषा बोलतायत आमचं म्हणणं आहे की 100% पैसे टाका 4-4 लोकांना का पैसे टाकताय एका दमात पैसे शेतकऱ्यांचे पडले पाहिजे जर तुम्ही अपलोड केले म्हणता तर पैसे का येत नाही रब्बीचे खरीपाचे कमी पैसे टाकले रिजेक्टेड लोकांना सुद्धा यांनी विमा दिला पाहिजे कारण एनडीआरएफच्या निकषाला जर सरकार पैसे मान्य करताय नुकसान भरपाई तर हे का रिजेक्ट करताय यांच्या पंचनामा फॉर्म मध्ये मोठा गोंधळ आहे कृषी सहाय्यकाच्या सह्या नाही शेतकऱ्याच्या सह्या नाही आणि बोगस पंचनामे यांनी केले आणि नुकसान झालेला शेतकरी वंचित राहिलेला आहे त्यामुळे पूर्ण पैसे घेतल्याशिवाय या कार्यालयातून मी जाणार नाही मी एकटा या कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये या ठिकाणी मुक्काम आंदोलन सुरू केलेलं आहे मी गादी आणली पांघरून आणलं उशी आणली माझी बॅग आणली जोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही तोपर्यंत मी जिल्हा कृषी अधीक्षकाच्या कार्यालयातच मुक्काम करणार आहे तुम्ही सगळे जा बाहेर आपले शेतकरी बाहेर तिथं मंडप झाला आणि तिथं बाहेर ऑफिसच्या बाहेर टाका योगेश मी येतो आपले सगळे शेतकरी बाहेर फक्त विनायक थांबेल तुमचं लागेल का थोडक्यात बोला 1 2 वरती धरणं ते बोंब असं मयूर दिसत नाही ना अरे हात तुझा अरे दिसत नाही ना मला ते तसं मागून ये ना मग
मागून यायचं हां स्टार्ट. गेल्या वर्षीचे शेतकऱ्यांचे हक्काचे पीक विम्याचे पैसे गेले 9 महिने झाले अजूनपर्यंत मिळालेले नाही. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आम्ही तक्रारी केल्या शेतकऱ्यांनी. नियम असा आहे की तक्रार केल्यापासून 10 दिवसाच्या आत पंचनामा, पुढच्या 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे, म्हणजे 25 दिवसामध्ये पैसे मिळाले पाहिजे असा कायदा सांगतो. आणि जर 25 दिवसात पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही तर त्या कंपनीवर 12% व्याजदरानं रक्कम शेतकऱ्यांना कंपनीने दिली पाहिजे आणि त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करा, त्या कंपनीवर कारवाई करा, असा नियम आहे. परंतु जिल्हा कृषी अधीक्षक आणि कृषी विभाग या कंपन्यांना पाठीशी घालतो आहे, कारण या कृषी विभागाचा आणि कंपन्यांचा साठलोट आहे. या कंपनीकडून या लोकांनी पैसे खाल्लेले आहेत, म्हणून शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी यांच्यावर कारवाई करत नाही. पंचनामे करताना कृषी सहाय्यकाच्या सह्या नाही, शेतकऱ्यांच्या सह्या नाही. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला कमी रक्कम टाकतायत किंवा ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला रक्कमच नाही, अशा पद्धतीनं दुजाभाव करण्याचा प्रयत्न ही कंपनी करते आहे. म्हणून आता कंटाळून आमचे पेशन्स संपले, आमचा संयम तुटलेला आहे. म्हणून मी आता कंटाळून माझी बॅग भरली, माझी गादी घेतली, अंगावरचं घेतलं, उशी घेतली आणि जिल्हा कृषी अधीक्षक श्री ढगे यांच्या दालनामध्ये मी इथं मुक्कामाला बसलेलो आहे. हे ऑफिस आमचं शेतकऱ्यांचं आहे, कारण शेतकऱ्याच्या कष्टातनं हे तयार झालेलं आहे. शांततेच्या मार्गानं, लोकशाही मार्गानं मी इथं मुक्कामाला बसून राहणार आहे. आम्ही कोणालाही अडथळा आणलेला नाही, पण शेतकऱ्यांचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे. तुमचं अन्नदायक आंदोलनानंतर अजितदादांच्या दालनात तुमची मिटिंग झाली तरीही तुम्ही इथं मुक्काम आंदोलन करता? 15 सप्टेंबरपर्यंत पैसे टाकू असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. 15 सप्टेंबरची तारीख होऊन गेली, अजूनपर्यंत पैसे आम्हाला शेतकऱ्यांना मिळाले नाही, म्हणून मी इथं मुक्कामाला बसलेलो आहे. जोपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाही, शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळणार नाही, कंपनीवर कारवाई होणार नाही, तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे. भले मला फासावर लटकवा, मला गोळ्या घाला, मला कुठं काय करायचं त्याला मारून टाका, पण शेतकऱ्यांना रुपयाने रुपया वसूल केल्याशिवाय थांबणार नाही. जिल्हा कृषी अधीक्षक हे कंपनीची भाषा बोलतायत, यांचा आणि कंपनीचं साठलोट आहे. अजितदादा आणि प्रशासनात म्हणजे सरकारचे पीक विमा कंपनी ऐकत नाही असं म्हणायचं नाही. अजितदादांच्या बैठकीमध्ये त्या दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब नव्हते, त्यामुळं या संदर्भातला ठोस निर्णय तिथं झाला नाही. पण कृषी सचिवांनी आम्हाला 15 सप्टेंबरची तारीख दिली होती, ती पाळल्या गेली नाही, त्यामुळे इथं मुक्कामाला बसलेलं आहे. तारखावर तारखा देऊन हे शेतकऱ्यांना फसवत आहे. ओके. आपल्या शेतकऱ्यांना तिथं गेटच्या बाहेर बसा, तिथं बसा. तुम्ही खाली बस ना, तुम्ही खाली बस आराम मांडी घालून बसून जा, मांडी घालून जा, मांडी घालून बसून शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत. मात्र ते आता कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये त्यांचं भेडच घेऊन मागच्या वर्षीचे विम्याचे पैसे अजूनपर्यंत यांनी आम्हाला दिले नाही. मागच्या वर्षीपासून आम्ही आंदोलन करतो, ते तारखावर तारखा देतात, मूर्ख बनवत आहेत. नियम असा आहे की एखाद्या शेतकऱ्याने जेव्हा विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार केली तर 10 दिवसाच्या पंचनामा, पुढच्या 15 दिवसाच्या पैसे, म्हणजे 25 दिवसात ही प्रोसेस संपायला पाहिजे. 25 दिवसात जर शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही तर त्या कंपनीवर 12% व्याजाने शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे अशी कायदा आहे आणि कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, ब्लॅकलिस्टेड झाली पाहिजे ती कंपनी. परंतु यातलं काहीच झालं नाही. हे फक्त तारखावर तारखा देतात. हे जिल्हा कृषी अधीक्षक त्या कंपनीशी सामील आहे, यांनी कंपनीकडून पैसे आणले असतील, त्यामुळे या कंपनीला पाठीशी घालतात. नाही, त्या दिवशी त्या बैठकीला कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब नसल्यामुळं विम्याच्या संदर्भामध्ये कारवाईच्या संदर्भात काही तिथं झालं नाही. फक्त कृषी सचिवांनी आम्हाला सांगितलं 15 सप्टेंबरला पैसे येतील, अजूनपर्यंत पैसे आले नाही आणि आमचे आता पेशन्स संपले, आमचा संयम तुटला. म्हणून मी सकाळी वैतागून, शेतकऱ्यांचे फोनवर फोन येतात आम्हाला, वैतागून बॅग भरली सगळी सामानाची, माझं अंगावरचं घेतलं, गादी घेतली, उशी घेतली आणि इथं मुक्कामाला येऊन बसतो. तिथंच थांबणार आता, सोबती थांबतो आता.
किंवा या मुक्काम आंदोलनाच्या धक्कानं तरी हे बोलतील, पण हे निगरगट्ट आहे, कंपनीची भाषा बोलतायत, एकदम ठसणीत आहे, अहंकार आपल्या पदाचा, इगो आहे त्यांना प्रचंड स्वतःच, म्हणून इथं मुक्काम करतो लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने. बघू मार्ग काय निघणार नाही. या कंपनीच्या उरावर बसून एक एक रुपया शेतकऱ्यांचा वसूल केल्याशिवाय थांबणार नाही, अशी आमची भूमिका आहे. किती शेतकऱ्यांच्या बातमी किती आकडा नाही, सर्वसाधारणपणे 8 ते 10 लोकांनी तक्रारी केल्या असतील असा जिल्ह्यामध्ये, बरोबर ना? किती लोकांनी केल्या, किती लोकांनी केल्या नाही माहिती. 8 ते 10 लोकांनी केल्या, 8 ते 10 लाख लोकांनी तक्रार, लोकांनी नाही म्हणजे एका शेतकऱ्यांनी रब्बीचा वेगळा, या पिकाचा त्या पिकाचा, असं म्हणजे 8 ते 10 लाख तक्रारी असू शकतात जिल्ह्यामध्ये. पण शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले, खरीपाच्या मोजक्या शेतकऱ्यांना पैसे दिले, रब्बीचे पूर्ण पैसे यांचे बाकी आहेत आणि रिजेक्टेड लोकांचे पैसे बाकी आहेत. उदाहरणार्थ मी शेतकरी आहे, मला एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे सरकारनं पैसे दिले, पण यांनी मला थेट केलं. आणि पंचनाम्यामध्ये फार मोठा घोळ आहे. पंचनाम्यात कृषी सहाय्यकाची सही नाही, शेतकऱ्यांची सही नाही, आणि यांना आम्ही म्हणतो त्याच्याकडून पंचनामे घ्या, ते पंचनामे घ्या तयार, 60 रुपये आहे ना, यांची मिली बघत आहे त्यांच्याशी, म्हणून एक कंपनीला पाठीशी घालतात. सरकारची कंपनी लाडकी असं म्हणतात. हो, सरकारची कंपनी लाडकी आहे, एआयसी कंपनी सरकारची जवाई आहे, त्या कंपनीवर कारवाई होणार नाही हे म्हणतात, त्या कंपनीवर मी कारवाई करू शकत नाही, नियम नाही. त्या कंपनीला शेतकऱ्यांना लुटायची परवानगी दिलेली आहे. नाही, शेतकरी लाडका नाही, एआयसी कंपनी लाडकी, विमा कंपन्या लाडक्या, कृषी अधीक्षक लाडके, त्या कंपनी यांची लाडकी, शेतकरी नाही लाडका. शेतकरी मेला तरी चालत. आणि यांच्यापेक्षा इंग्रज पुरले, इंग्रज 9 महिने झाले पैसे नाही देऊन राहिले लोकांचे वर. बघू शांततेच्या मार्गाने काय होतं काय नाही, तर मग भगतसिंगाचा मार्ग होतो. रविकांत तुपकर आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्या कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये तिथं कॅमेरा ठेवतो, म्हणजे लक्षात येईल की बघा या कार्यालयामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, या कार्यालयात ते सध्या ठाण मांडून बसलेले आहे. जोपर्यंत त्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून उठणारच नाही. भले मुक्काम करावा लागेल, त्यासाठी त्यांनी गादी बेड वगैरे त्यांचं आणलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत संघी, मयूर निकांत, झी मीडिया. एवढेच